वाठार स्टेशन येथे यमाई टेकडी तसेच वागदेव महाराजांच्या नगरी परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भव्य वृक्ष लागवड करण्यात आली। जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा वनउपसंरक्षक अधिकारी अमोल सातपुते, वृक्षप्रेमी सिने अभिनेते सयाजी शिंदे, कोरेगाव प्रांत अधिकारी प्रमोद कुदळे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, वाठार स्टेशन मंडल अधिकारी रेश्मा चव्हाण, तलाठी, माळी तसेच महसूल सेवक कर्मचारी आणि वाठार स्टेशन ग्रामपंचायतीच्या वतीने या वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग घेण्यात आला। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच यमाई टेकडी परिसर अधिक हिरवागार करण्याच्या उद्देशाने मोठ्या संख्येने वृक्षांची लागवड करण्यात आली। या उपक्रमाला यमाई ट्री फाउंडेशनच्या सर्व सदस्यांसह ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। वृक्ष लागवड केवळ एक दिवसाचा उपक्रम न राहता लावलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारीही सर्वांनी स्वीकारावी असा संदेश यावेळी देण्यात आला। वाठार स्टेशन परिसरातील या पर्यावरणपूरक उपक्रमाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विजयकुमार दोरके यांनी। वाठार स्टेशनच्या यमाईच्या देवीच्या डोंगरावरती इथं ज्या चैतन्यानं आणि ताकदीनं झाडं लावली, एवढं हार्ड वर्क करून इथं झाडं लावली त्याबद्दल वाठार स्टेशनच्या सर्व वृक्षप्रेमींचं सगळ्यांनी त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा। महाराष्ट्राने लक्ष द्यावं, बघावं की इतकं हार्डवर्क करून सुद्धा झाडं लागू शकतात आणि वाढू शकतात। वाठार गावामध्ये आबालवृद्ध ज्याला म्हणतो ना आपण, पहिलीच्या मुलापासून तर सगळ्यात वयोवृद्ध माणसापर्यंत सगळी गावकरी मंडळी या डोंगरावर जमलेली आहे। यमाई देवीच्या श्रद्धेपोटी असेल किंवा गावावरच्या प्रेमापोटी असेल, वृक्षावरच्या प्रेमापोटी असेल, सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत। आणि हा उपक्रम यावर्षी सुरू झालेला नाही, यमाई फाउंडेशन असेल, देवराई फाउंडेशन असेल, यांनी मागच्या 2 वर्षापासून हा उपक्रम करतायत आणि मागच्या वर्षी लावलेली झाडं अद्यापही चांगल्या पद्धतीने जिवंतच नसून चांगली वाढत आहेत। हे पाहून असं वाटतं की या गावाचा आदर्श इतर गावांनी घेतला पाहिजे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाठार स्टेशनमधले सगळे गावकरी उपस्थित आहेत। सयाजी शिंदे सर आहेत, कडेकर सर आहेत आणि हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम वाठारच्या ग्रामस्थांनी हाती घेतलेला आहे। या गावाला बोडखं वाठार असं म्हटलं जायचं आधी, त्याला हिरवेगार वाठार करण्याचा चंग बांधलेला आहे।